श्री स्वामी समर्थ के रूहानी ख्यालात को हर घर तक पहुंचाने का काम गुज़िश्ता 21 वर्षों से हफ्ते रोजा रायगढ़ मनोगत दिवाली एडिशन के जरिए किया जा रहा है, जो कि एक रूहानी खिदमत है। ऐसा ख्याल श्री महंत भाऊ सुधाकर घड़त ने आज पनवेल के गांव देवीपाड़ा मंदिर के करीब वाक़े श्री स्वामी समर्थ मठ में इस खुसूसी एडिशन के उद्घाटन के मौके पर पेश किया। आदाब, महाराष्ट्र मित्र न्यूज में आपका स्वागत है। आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब न किया हो तो प्लीज अभी सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, फॉलो करें। इस मौके पर श्री महंत भाऊ सुधाकर घड़त के साथ साथ अपोजिशन लीडर प्रीतम महात्रे मेहमानाने खुसूसी के तौर पर मौजूद थे। प्रीतम महात्रे ने अपने खिताब में कहा कि ये दिवाली एडिशन मुसलसल रूहानी खैरात को लेकर शाये होता रहा है और आज इस शुमारे का उद्घाटन मेरे हाथों हो रहा है तो मुझे बेहद रूहानी खुशी हो रही है और ये एक स्वामी सेवा है। इस मौके पर रायगढ़ मनोगत के एग्जीक्यूटिव एडिटर संजय कदम, शिवसेना शहर के सदर परवीन जाधव, ख्वातीन विंग के ऑर्गेनाइजर अर्चना कुलकर्णी, MNS के संदीप पाटिल, सीनियर पत्रकार गणेश कोहली, प्रशांत शेड़के, राकेश, सुमंत नलावड़े, अनिल कौर घोरे, रविंद्र गायकवाड़, प्रतीक वैद पाठक, हनीफ कच्छी, दिनेश गिल्डा, नानू वागे, संजय जोशी, मेघना संजय कदम, रुचा कदम, मीरा सुप्रे, रोतिका जोशी, अर्चना देशमुख, प्रकाश घड़त वगैरह मौजूद थे। विशेष आनंद आणि विशेष खरोखर पनवेलकरांना एक चांगल्या पद्धतीनं सगळे तरुण पत्रकार मिळालेले आहेत, त्यातले ते एक आहेत आणि श्री स्वामी समर्थ विशेषांक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अतिशय सुरेख असा फोटो तुम्ही जर बघाल, स्वामींचा फोटो किती छान या पुस्तकामध्ये आहे आणि खरोखर आणि त्याचं उद्घाटन देखील आज आपल्या एकदम पारंपरिक जिथे मठात मठ म्हटलं पनवेलमध्ये की एकच भाऊंचं मठ, स्वामींचं मठ एकच असं म्हटलं जातं आणि त्या मठामध्येच या विशेषांकाचं उद्घाटन होत आहे। त्याचं खरोखर आणि ते सुद्धा मी माझं भाग्य संजयजी समजतो की भाऊंसोबत आणि या विशेषांकाचं उद्घाटन माझ्या हस्ते देखील होत आहे। त्याचं खरोखर आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मठामध्ये या अशा विशेषांकाचं उद्घाटन होत आहे। तर नक्कीच मी एकच सांगेन की इतर सगळे असतात, बरेचसे असतात, ते फक्त जाहिरातींसाठी काही विशेषांक असतात, परंतु एवढं मोठं पुस्तक आणि त्याच्यात तुम्ही बघाल की बऱ्याचशा प्रकारे त्यांनी सगळ्यांचं दिलेलं आहे, जे त्यांच्या संबंधित आहेत त्या सर्वांचं त्याच्यात त्यांनी टाकलेलं आहे असं मला वाटतं। आणि खरोखर की काही लेख त्यांचे आहेत याच्यात तुम्ही बघा, श्री स्वामी वचन आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रत्येक पानामध्ये दिलेल्या आहेत। तर नक्कीच मी संजयजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि स्वामींचरणी प्रार्थना करतो की अशीच सेवा आपल्या सर्व पत्रकारांकडनं आणि खास तुमच्याकडनं ही पनवेलकरांची आणि समस्त रायगडकरांची हो आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा तुमच्या या नक्कीच साप्ताहिकातनं हो ही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। नमस्कार। वाह, आणि एका पहिले जर स्वामी समर्थ विशेषांक रायगड मनोगत आता बरेच वर्ष झाले या अंकाचं प्रकाशन वेळेवर आणि नित्याने होत आलेलं आहे आणि स्वामी समर्थांचे विचार हे घरोघरातनं पोचण्यासाठी याच्यामध्ये काही गोष्टी या अंकामध्ये येतात। म्हणजे जे संपादक आहेत त्याचे ते स्वामींचे विचार घराघरातनं पोचवण्यासाठी त्यांची धडपड आहे। तुम्ही त्याला अंक म्हणा नाही तर काही म्हणा, पण हे अंक नसून हा एक क्रम आहे त्यांनी दिलेला, स्वामी समर्थांनी त्यांना घालून दिलेले एक आमच्याकडे काम आहे। त्या कामाप्रमाणे ते ह्या अंकामधलं विशेष स्वामी विचार घराघरातनं पोचवतात आणि स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ते हात जोडून ह्या अंकारूपी सांगतात। त्यांच्या ह्या कार्याला स्वामी समर्थ उदंड यश देवो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि हे विशेषांक जे आहे हे दरवर्षीप्रमाणे असेच निघत राहो आणि स्वामी चरणी त्यांची नोंद झाली पाहिजे। कारण प्रत्येक जण आपापल्या मर्जीने काहीतरी हेतू ठेवून काहीतरी करत असतो, हे
निष्काम भावाने हे तयार केलेला अंक आहे. त्याच्यामुळे ह्या अंकामध्ये स्वामी समर्थांचे विचार म्हणा किंवा स्वामी समर्थांची कृपादृष्टी या अंकाद्वारे घराघरातनं आपले जाणार आहे. म्हणून हा अंक एक विशेष आहे. स्वामी समर्थ. एक मिनिट. स्वामीचं दर्शन घेतलं त्या अर्थाने आज आपल्यासमोर प्रीतम शेठ विरोधी पक्षनेते हरकत नाही. आज स्वामींची पद्धत की स्वामी घराघरात पोहोचण्याचं जे काम आणि मुळात प्रीतम शेठ ह्या अंकाचं प्रकाशन केलं हे मोठं भाग्य आहे कदम साहेबांचं आमच्या. कारण का तळागाळात सगळ्यांबरोबर फिरणं. जय महाराष्ट्र.